परभणी लोकसभेची जागा अजितदादा गटाला मिळाली होती, तरीही राजेश विटेकर यांची उमेदवारी महादेव जानकर यांना देण्यात आली होती। त्याचवेळी घोषणा सुद्धा करण्यात आली होती की राजेश विटेकर यांना चांगल्या ठिकाणी घेण्यात येईल। आता विधान परिषद निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी अजितदादा गटाचे आणि पूर्ण महायुतीचे उमेदवार निवडून येणार असल्याचं संख्याबळ आमच्याजवळ आहे, अशी प्रतिक्रिया महायुतीतील शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी एका कार्यक्रमात परभणीमध्ये दैनिक देशोन्नती डिजिटलशी बोलताना दिलेली आहे। राजेश विटेकर यांचा फॉर्म भरण्यात आलेला आहे, भरघोस मतांनी ते निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। आमच्या पक्षानं आणि आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेबांनी जेव्हा लोकसभेला या मतदारसंघातून महादेव जानकर यांना आमच्या पक्षाच्या वतीने उमेदवारी दिली, त्याच वेळेस खरं म्हणजे ती उमेदवारी राजेश विटेकर यांना देणार होते, परंतु शेवटी सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहिलेली आहे। त्यामुळे ही जागा आम्हाला वाट्यामध्ये जानकर साहेबाला सोडावी लागली। त्यामुळे त्याच वेळेस राजेश विटेकर यांना योग्य वेळी पक्ष संधी देईल असं सुतोवाच आमचे नेते आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेबांनी केलेलं होतं। त्यानुसार उद्या होत असलेल्या 12 तारखेच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये राजेश विटेकर यांना संधी दिलेली आहे, त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे आमचे 2 उमेदवार निवडून येण्याचं मताधिक्य हे आमच्याकडे असल्यामुळेच आम्ही 2 उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। त्यामुळे आमचे दोन्ही उमेदवार आणि महायुतीचे सर्वच उमेदवार 11च्या 11 जे 9 उमेदवार आमचे यायला पाहिजे ते नक्कीच निवडून येतील। मान दिलेला आहे तो कशाच्या बेरजेवर दिला किंवा कशाच्या मतावर दिला हा प्रश्न खरं म्हणजे त्यांना विचारला पाहिजे, परंतु त्यांनी तो जादाचा उमेदवार दिलेला आहे। परंतु मला वाटतं त्यांच्या मनात जी असलेली त्यांची जी मनसुबा आहे ती काही पूर्ण होणार नाही। दादा आणि आमचे गर्जे साहेब जे 2 उमेदवार आहेत, नव्हे तर महायुतीचे सर्वच उमेदवार निवडून येणार।